नाही नाही नाही, आम्ही बघा आता सध्या इथे आमचा उमेदवार नाहीये. माननीय राजसाहेबांचे काय करायचे ते आदेश नाही आहेत. त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं अजून ते आमचं काही ठरलेलं नाही. परंतु एक नक्की की ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही. आमच्या भावना मान्य राजसाहेबांना आम्ही पोचू. परंतु हा झाला पुढचा विषय. शेवटी आमच्या भावना काय आहेत त्यापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय आहे ते आम्हाला महत्वाचं आहे. महायुतीमध्ये जाण्याच्या ज्या चर्चा आहेत, आपले उमेदवार देण्याचं सांगितलं जात होतं, काय कितपर्यंत काय त्याच्यावर? नाही, अजून तर असं काहीच घडलेलं नाही, आमच्या समोर मांडलेलं पण नाही मान्य साहेबांनी. आम्ही विचारणा केली की साहेब पुढची दिशा काय असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाडव्याचा जो मेळावा असतो आमचा ते 9 तारखेला ते आम्हाला त्याबद्दल दिशा देतील. नेमकं पाडव्याच्या वेळेला जो मेळावा आहे, काय नेमकं फोकसफोट कशावरती असणार आहे आणि काय आपल्या म्हणजे अजून मान्य राजसाहेब काय बोलतील हे आमच्या शर्मिला वहिनी पण सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय सांगणार. त्यामुळे त्यांना जे काय बोलायचे आहे ते एक गॅरंटी आम्हाला की ते महाराष्ट्र हिताचं बोलतील, मराठी माणसाच्या हिताचं बोलतील आणि ते सर्व महाराष्ट्राला कळेल त्या दिवशी.